सत्याची दिली आज बाबाने त्या भगवान बाबा हनुमानजीची कृपा प्राप्त केली नसती तर आज आम्हा या जगामध्ये भटकत राहावं असतं अंधश्रद्धेमध्ये बोलून राहावं लागलं असतं आणि या सेवकाच्या जीवनाचा उद्धार झाला नसता अरे आपले भाग्य हे आपले भाग्य की हा परमात्मा मार्ग आम्हाला मिळाला आणि आम्ही सोन्यासारखे जीवन जगत आहोत नाही तर माय बापू या धर्तीवर काय परिस्थिती झाली असती हे मान्य नाही होतं माय बापू पण त्या बाबानं त्या आईच्या पोटी हिऱ्यासारखा जन्म घेतला आणि या जगाच्या पाठीवरती आम्हा सर्वांचे दुःख दूर केले माय बापू आणि म्हणून मला असं वाटतंय कुछ गीत लबों पे सजते हैं कुछ साज दिलों में सजते हैं कुछ गीत सबों पे सजते हैं कुछ गीत लबों पे सजते हैं सब आ जाते हो सामने सब आ जाते हो लबों पे सजते हैं कुछ साज दिलों में बजते हैं सब आ जाते हो सामने सब आ जाते हो सामने सब आ जाते हो सामने सब आ जाते हो या धरतीवर माझ्या जोंधळी सारखा दुसरा जोंधळी पैदा होणार नाही आणि म्हणून या दुखी जनाचा बाबा जोंधळी राजा झाला माय बापू हो आणि या शोकाचा कल्याणासाठी झुंजला आणि म्हणून म्हणायचं आहे हव सेवकाच्या या कल्याणा आणि देह सारा तो झिजविला हव सेवकाच्या या कल्याणा अरे देह सारा तो झिजविला
अन देह सारा तो जिंदगी हवस्यों का चाहया कल्याण अन देह सारा तो जिंदगी बाबा जिंदगीने एका भगवंताची ओळख करून दिली नसती तर आज तुम्ही या बाबाचे सेवक झाले नसते आणि या दुःखातून मुक्त झाले नसते। अरे या बाबा जिंदगीची महान कृपा हो आमच्यावरती। आज बाबा खेडोपाडी गेले, शहरा घुमले, पोटाची उपाशी राहून कधी बाबाला कोणाच्या दारामध्ये भाकर मागितली नाही, कोणा शोकाला गेला मागितले नाही, कोणाच्या दारामध्ये जाऊन चहा मागितला नाही। हे बाबाने कार्य केले हो। आणि म्हणून या जगामध्ये बाबा आज नसते तर या खरच्या दुःखी मानवाचा उद्धार झाला नसता माय बाप हो। आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे का, दादा कशासाठी आलास रे? ये जवळ येऊन बाबाचे प्रेमाचे शब्द निघत होते। आणि एखादा तुझे माणूस जर बाबाजवळ रडत असला तर त्या मानवाला भाऊ समजायचा। एखादी स्त्री जर बाबासमोर बसली तर शास्त्रीय मानाचा दर्जा देता। बहिणीशिवाय आईशिवाय त्या बहिणीला बोलायचे नाही। त्या बाबाचा बाबाचा स्वभाव होता माय बाप। म्हणून जो आधार माझ्या बाबामध्ये आहे तो आधार आमच्या नसणं आवश्यक आहे। आणि म्हणून या दुःखी कष्टी गोरगरिबांना आपल्या पोटाशी धरलं, या हृदयामध्ये बसवलं ना आमच्या जीवनाचा उद्धार केला दादा। आणि म्हणून मला म्हणायचं आहे
बाबा माझा इथे जन्मासी आला चल सुना तर मार्ग सत्याचा मिळाला नसता जर बाबा माझा इथे जन्माची आला नसता तर मार्ग सत्याचा कोणी भाविला नसता अरे झेंडा परमात्माचा हरवला नसता आणि या गोरगरिबाच्या जीवनाचा उद्धार झालाच नसता पण त्या बाबांनी खूप कष्ट सहन केले हो जीवाची माती केली बाबाने कधी कंबर दुखते म्हणून कोणाला सांगितलं नाही बाबाने कधी पाय दुखते म्हणून साथ कोणाला म्हटलं नाही पण बाबाची जिद्द होती बाबाचा ध्येय होता की जोपर्यंत मी या कष्ट गोरगरिबाला या दुःखातून काढणार नाही तोपर्यंत कोणाच्याही घरचं पाणी पिणार नाही आणि म्हणून आजही आमचे कार्यकर्ते साहेब शोकांना मार्ग देतात पण घुटभर पाणी आमच्या दारामध्ये येत नाही हे बाबा आणि म्हणून मला असं वाटतंय माझ्या बाबाची वाणी माझ्या बाबाची वाणी माझ्या बाबाची वाणी जगी आणि दिलेल्या तत्वाने खरे मानवी जीवन अरे माझ्या बाबाची वाणी जगी महान आहे दिलेल्या तत्वाने खरे मानवी जीवन आहे अरे शुद्ध अर्जनाला सत्य मर्यादा प्रेमाची राखण आहे आणि सुखी करण्यासाठी या जीवनाला तत्व शब्दाचा झाकण आहे आणि म्हणून माय बाप हो विचार करण्याची गोष्ट आहे लाखात एक नंबरचा